पहलगाममध्ये ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी नांदेडमधील लोलगे दाम्पत्य तिथे हजर होतं। कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी तिथल्या तराराची त्यांनी माहिती दिली आहे। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामधून ते कसे बचावले याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला त्यामुळे सुखरूप बचावलो अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। जेव्हा ती घटना झाली टेररिस्टवाली, तर त्या टाइमला आम्ही तिथंच होतो आणि आम्ही नेमकंच निघणार आणि 15-20 मिनिटात समजा थोडं लांब गेल्यावर आम्हाला एकदम गोळीबाराचा आवाज आला। आम्ही तातडीने मग खाली गेलो। आमचे जे घोडस्वार हेल्पर आहेत त्यांनी आम्हाला तातडीने तिथून सर केले आणि आमचे जे कोऑर्डिनेट होते, इथले जे काश्मीरचे कोऑर्डिनेटर आमचे जे IT सॉलिडेटनं ज्यांनी हायर केलं तिथं त्यांना, ते अहमद भाई आणि अल्ताफ भाई यांनी तातडीनं आम्हाला घेतले आणि हॉटेलमध्ये आम्हाला ट्रान्सफर केले। आणि जेव्हा आम्ही हॉटेलला गेलो आम्हाला कळालं की अटॅक झाला आणि आम्ही जसं रस्त्यात बघत होतो तसं CRPF आर्मी वगैरे हे सगळं चालूच होते। आणि शेवटी म्हणायचं म्हणल्यावर इथल्या लोकांमुळेच आम्ही फास्ट आलो, नाहीतर तिथल्या लोकांचं आम्हाला जर सपोर्ट नसला असता तर आम्ही तुमच्यासमोर हा व्हिडिओ बनलाच नसता।